हॅलो फ्रेंड, वेलकम टू Happy birthday, happy birthday, happy birthday to you. I wish you happy birthday, happy birthday, happy birthday to you. I wish you happy birthday. नाही म्हणून तिला थोडंसं प्रिन्सेसचं फील करण्यासाठी मी तिला दूध आणि त्याच्यामध्ये गुलाबजल वगैरे टाकून, गुलाबाची पानं वगैरे टाकून तिला असं छान आंघोळ घातलेली. आणि हे घालतात नाही घालतात मला माहीत नाही, परंतु मग मला असं वाटतं की माझी मुलगी ही एक राजकुमारी आहे आणि ती माझ्यासाठी एक प्रिन्सेस आहे. प्रत्येक आईवडिलांची मुलं त्यांच्यासाठी प्रिन्सेस असतात आणि राजकुमारच असतात. तर त्याच्यामध्ये काही नाही. आणि मग तिचा फेवरेट नाश्ता होता, जो की होता इडलीही तिला आवडते आणि उडीद वडाही तिला आवडतो, मात्र तिला डोसाही जास्त आवडतो. परंतु मग तिला हा नाश्ता तिचा आवडतीचा आहे म्हणून मग आम्ही आमची इथे एक तमिळनाडू नावाचं खूप छान शॉप आहे, तिथं मग इडली आणि सांबर आणि उडीद वडा हा तिचा फेवरेट नाश्ता आम्ही आणलेला, ब्रेकफास्ट आणलेला. आणि मग आता तिचा बड्डे आहे म्हटल्यानंतर सगळं काही तिच्या आवडीचंच व्हायला पाहिजे. मग त्या दिवशी आम्ही तिच्या आवडीचा असा नाश्ता केला. आणि आणवीला आमच्या म्हणजे साऊथ इंडियन फूडच खूप आवडतं तिला, मग त्याच्यामध्ये सगळेच पदार्थ तिला आवडतात. मग अशा प्रकारे होता तिचा फेवरेट नाश्ता. आणि हो, आमच्या सगळ्यांचाही आवडता आहे. आणि मग अशा प्रकारे आता अन्वी तर नाश्ता तिच्या आवडीनुसार सवडीनुसार करत असते तिचे. आणि त्या दिवशी होता संडे, त्याच्यामुळे मग तिचे प्लॅनिंग तिच्यानुसार ठरलेले असतात सोयीनुसार. आणि मग मिस्टर दिघे असा नाश्ता करत होता, पहा किती यम्मी दिसतोय. आणि खूपच सुंदर असा नाश्ता हा, खरंच खूप छान लागतो. आमच्या एक तमिळनाडू नावाचं शॉप आहे ना, तुम्हाला जसं सांगितलं सबके है तो धड़कन, सुन 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 जान से भी प्यारी है तेरी हंसी रे, लाडो मेरी तुझ में ही जान बसी रे. हे काही मॉलमधून वगैरे नाही आणलेलं, काष्टीच्या यात्रेतून आणलेल्या बांगड्या आणि असं छानसं गळ्यातलं फ्रॉक मात्र पुण्यातूनच घेतलेले आहे. तिच्या पप्पाने आदल्या दिवशी जाऊन तिला 2 नवीन छान फ्रॉक मागवलेल्या, घेऊन आलेले दुकानातून जाऊन. का तर मी जी ड्रेस तिला मागवलेला बड्डेचा तो त्यांना फारसा नाही आवडला, मी तो फर्स्ट क्रायवरून मागवलेला आहे. परंतु ते म्हटले की थोडंसं छान असा ड्रेस तिला पाहिजे फ्रॉक. मग त्यांनी हा एक फ्रॉक आणला होता आणि आणखीन एक जो सकाळीच तिने फ्रॉक घातला होता खाली जाताना तो एक होता. आणि अशा प्रकारे मग तिला छान असा मेकअप वगैरे करून रांगोळी काढून तिचं असं आम्ही सगळ्यांनी मिळून असं औक्षण केलं. तर हा होता औक्षणचा प्रोग्राम. अशा 2 निरांजनी लावतात आमच्यामध्ये, अशा 2 निरांजनीचं औक्षण करतात. गुलाबजामुन आहे, हळद आहे, कुंकू आहे, त्याच्यानंतर अक्षदा आहेत, अंगठी असते, सुपारी असते, अशा प्रकारचं सर्व ताट रेडी केलं जातं. आणि मग आणि एप्रिल महिन्यामध्ये ना आमच्या घरी ना खूप मोठं सेलिब्रेशन असतं. का तर 9 एप्रिलला असतो आमच्या अन्वीचा बड्डे, त्यानंतर 9 एप्रिलला असतो आमच्या अन्वीच्या पप्पांचा बड्डे, 19 एप्रिलला असतो आमच्या अन्वीचा बड्डे आणि 30 एप्रिलला असते आमची ॲनिव्हर्सरी. तर एप्रिल महिना ना खरंच खूपच म्हणजे आमच्यासाठी आनंद घेऊन येतो. थुथू नजर नाही लागो. आणि इथे मी त्यांना सांगत होते की गावाकडे आपण खूप जणांचे व्हिडिओ वगैरे पाहतो, तर आमच्या आई हाय करताय. तर त्यांना मी सांगत होते की तुम्ही औक्षण करू शकता का. तर मी माझ्या स्टेटसवरती पाहते की खूप जणांचे वडीलही त्या मुलांचं औक्षण करतात. मग त्यांना म्हटलं तुम्ही पण करा ना, का तर मुलीचं औक्षण केलेलं चांगलंच आहे आणि मुलगी ही आपल्या घरची लक्ष्मी असते आणि खरंच असते. तर अशा प्रकारे आई आता औक्षण करत आहेत. तर हे पहा, मग मी रांगोळी वगैरे काढलेली आहे. आणि मला ना जरी आपण संध्याकाळी बड्डे पार्टी करत असलो तरी पण आहे ना पारंपरिक पद्धतीने ही सगळं काही झालंच पाहिजे ना. आपल्यामध्ये कसं करतात ना, औक्षण करतात वाढदिवसाच्या वेळेस असू द्या, ॲनिव्हर्सरीच्या वेळेस असू द्या, म्हणजे औक्षण करूनच मग बाकीचं तुमचं काही जे सेलिब्रेशन असेल ते असेल. पण सुरुवातीला आपण ओवाळणं, त्यांना उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य, चांगल्या आयुष्याच्या शुभेच्छा देणं, यशवंत हो, औक्षवंत हो, अशा सगळ्या शुभेच्छा, आशीर्वाद दिलेच पाहिजे. आणि वाढदिवसाच्या दिवशी थोरा मोठ्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद हे घेतलेच पाहिजे. का तर सगळं काही कामी येत नाही, परंतु मोठ्यांचे आशीर्वाद हे खूप कामी येतात. आणि आमच्या अशी अन्वी पाया पडली, पण नंतर परतही मी तिला खूप छान असं पाया पडायला सांगितलं सगळ्यांच्या व्यवस्थित. आणि मग मोठ्यांच्या आशीर्वादानेच वाढदिवसाची सुरुवात झालेली कधीही चांगली. आणि आपल्याला मोठे लोक मग चांगले चांगले आशीर्वाद देतात. मग त्यांच्या आशीर्वादाने आमच्या अन्वीलाही आम्ही सर्वांनी औक्षवंत हो, दीर्घायुष्य हो, निरोगी हो, यशवंत हो, शतायुषी हो, असे खूप सारे आशीर्वाद दिले. तिनं तिच्या भावी आयुष्यात खूप पुढे जावं, खूप छान बनावं, एक चांगली व्यक्ती बनावी, असे खूप चांगले आशीर्वाद आम्ही तिला दिले.
आणि असा आमचा दिवस गेला आणि अक्षय तृतीयाचा दिवस होता म्हणून आमच्या पूर्वजांचे आम्ही आशीर्वाद घेतले, त्यांची पूजा केली आणि त्यानंतर अशी छान दारामध्ये रांगोळी काढली, होते आणि मग अन्वीचे काका काकू, तिचा नवीन कझिन ब्रदर, ज्ञानेश, आई, अण्णा, आम्ही सगळेजण म्हणजे खूप मजा आली, धमाल आली आणि सगळं फुल फॅमिली आम्ही होतो आणि तिची बड्डे पार्टी खूप एन्जॉय केली. सुरुवातीला सगळ्या मुलांना आम्ही म्युझिकल चेअर खेळवली बाहेर आमच्या बाहेरच्या पॅसेजमध्ये. नंतर मग मुलं सगळे त्याची काही व्हिडिओ मी क्लिप काढली नाही का तर मी त्या दिवशी गेम्स घेण्यामध्ये बिझी होते. नशा यारी का मेरे आज दारू की ना लोड मने है गोड गिफ्टेड यार मेरे सारे भेजे से गोड तने हो गए यार इकट्ठे है रुक के आज पाटण दे बर्थडे यारा के यार का स्पीकर बाजण दे डीजे थोड़ा बेस बता दे. सलाद मी थोडं जास्त ठेवलं होतं का तर मग जास्त का तर गरमी होते आणि मुलं छान कुकुंबर वगैरे खातील म्हणून बीटरूट कुकुंबर वगैरे गाजर हे ते छान असं केलेलं आणि अशा प्रकारे मग मेनू होता, सगळं काही छान होतं आणि बड्डे खरंच खूप छान झाला. आणि हा होता अन्वीच्या बड्डेचा केक. आता अन्वीला हॅरी पॉटर ही खूप आवडतं, ती हॅरी पॉटरची फॅन आहे म्हणून मग तिला हॅरी पॉटर थीमचा मी केक मागवला होता आणि थोडीशी थीम पण हॅरी पॉटरची केलेली. आता हा तिचा 9th बड्डे होता. अन्वीचे आम्ही ना सगळे बड्डे खूपच मोठे केलेले आहेत. तिचा एकही म्हणजे मागच्या वेळेस ना मी आजारी होते, मी हॉस्पिटलाइज होते म्हणून मग मागच्या वेळेस आम्ही तिचा बड्डे घरगुती पद्धतीनं केला पण त्याच्या दुप्पट तिला गिफ्ट्स दिले तिला